करता काढायला पाहिजे. ती मोठं घर आहे म्हटलं तुमचं. तितक्यामध्ये त्यांच्या झोपण्याचे ते काय म्हणतात, ते कोणती रूम असते, ते बेडरूम का, त्या रूममध्ये नेलं. आम्ही बघितलं, म्हटलं अरे अरे अरे, यांच्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा फोटो नाही, शिवाजीचा फोटो नाही, हनुमंताचा फोटो नाही, कृष्णाचा फोटो नाही, रामाचा फोटो नाही. आणि तो ते टी व्हीवर दाखवतात. ते लंगोट मास्तर काडे काडे कुट्ट धरकी टाक करता नाही का, ते काय म्हणतात त्यांना, न्यागुरो का काय म्हणता, WW का, बघा तसा काळा कुट्ट. आणि तो लावलेला होता घरामध्ये. म्हणजे ती ज्या कॉटवर झोपायची ना, त्या कॉटच्या समोर तो फोटो लावलेला होता, चित्र. म्हटलं बापा रे, त्यांनी दाखवलं. म्हटलं बरोबर आहे ना बापा, हे क्वालिटी तुमची, तसेच चित्र उमटलं. म्हटलं मग म्हणून लक्षात ठेवा, घरामध्ये आपण ज्या खोलीमध्ये बेडरूममध्ये निसतो झोपतो पती पत्नी, आणि आपल्याला पुत्र संतती निर्माण करायची आहे, तर तिथं फोटो कोणते असायला पाहिजे, रामप्रभूंचा, श्रीकृष्ण परमात्म्याचा, शिवाजी महाराज सारख्या राजांचा, ज्यांनी आपल्या देशाकरता जीवन झटवलेलं आहे, हनुमंतरायांसारख्या भक्ताचा फोटो लावलेला पाहिजे. म्हणजे तेव्हा कुठं आपल्या ठिकाणी भगवती जगदंबा मातेचा फोटो लावलेला पाहिजे. तेव्हा जर मुलगी झाली तर त्या देवीसारखी त्याच्या ठिकाणी गुण असेल, देवासारखे गुण असतील. म्हणजे आपल्याला पुढे पश्चाताप, मुलगा होऊन झाल्यानंतर, मुलगी झाल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. तर हा हिरण्यकश्यपू याने गर्भधारणा केली. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर बघा, हा निघून गेला कुठं, मंदार पर्वतावर. मंदार पर्वतावर गेल्यानंतर याने बघा, आता हा काही 1 महिन्यानी 2 महिन्यांनी राहिला तिथं. किती वर्ष केले त्याने तपश्चर्या. अहो बघा, एका पायाच्या अंगठ्यावर असा उभा राहिला, आणि तुम्ही टीव्हीवर बघितलाय, आणि असा त्याने एक पाय असा लावला, आणि असे वरती हात केले, आणि ब्रह्मदेवाय नमः, ब्रह्मदेवाय नमः. 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 10,000 वर्ष त्याने दिव्य तपश्चर्या केली. कोणी, हिरण्यकश्यपूने. आणि इंद्राला समजलं की या हिरण्यकश्यपूची पत्नी, आपला देवांचा शत्रू असणारा हिरण्यकश्यपू, त्याच्या पत्नीच्या उदरामध्ये आपला देवांचा शत्रू वाढतोय. म्हणून आता आपण काय करायचं, त्याच्या पत्नीचं हरण करायचं, आणि त्याच्या पत्नीचा काय करायचा, शिरच्छेद करायचा. इंद्राने पुष्पक विमान घेतलेलं आहे, आणि तो त्या विमानामध्ये बसून त्या हिरण्यकश्यपूच्या नगरीत आला, आणि त्या कयाधू मातेचं हरण केलं, त्या विमानात बसवली, निघाला आकाश मार्गाने. तेवढ्यामध्ये नारद महर्षी आले, आणि नारद महर्षी म्हणतात, नारायण नारायण. म्हटले काय रे इंद्रा, काय करतोय. म्हटले काही नाही नारद महर्षी. अहो म्हटले, आमच्या शत्रूची ही पत्नी आहे कयाधू, आणि हिच्या उदरामध्ये आमचा शत्रू वाढतोय. म्हटले म्हणून आता आम्ही हिचा शिरच्छेद करतो, आणि हिचा शिरच्छेद केल्यानंतर हिचा मुलगा जन्माला येईल का. पण त्यावेळेला नारद महर्षी म्हणता, इंद्रा सोडून दे तिला. अरे तिच्या उदरामध्ये तुमचा देवांचा शत्रू नसून भगवान श्री हरी विष्णूंचा परम भक्त वाढतोय. म्हटले म्हणून तू तिला काय कर, सोडून दे. म्हणून नारद महर्षींच्या सांगण्यावरून त्या इंद्राने कयाधू मातेला काय केलं, आपल्या तावडीतून मुक्त केलं, आणि नारद महर्षींनी त्या कयाधू मातेला आपल्या सोबत घेतलं, आणि आपल्या आश्रमात आणले. आता कयाधू मातेला आश्रमामध्ये आणल्यानंतर नारद महर्षींच्या आश्रमामध्ये काय चालेल, गोरे गोरे मुखडे पे काल्ला काल्ला चष्मा असं चालेल का. नारद महर्षींच्या आश्रमामध्ये सकाळी उठल्यापासून बघा, गणपती अथर्व शीर्ष, प्रणम शीर्षा देवम गौरीपुत्र विनायकम, भक्तावास स्मरण नित्यम. ही जी काही गणपतीचं स्तोत्र आहे ना, गणपतीचं अथर्व शीर्ष, या अशा प्रकारचं सकाळी सकाळी गणपतीचं, म्हणजे का अग्रपूजेचा मानकरी कोण आहे, गणपती बाप्पा. त्यानंतर विष्णू सहस्रनाम, त्यानंतर भगवती जगदंब गायत्री माता,
तिच्या नावाचा जप तुम्ही ऐकलं सकाळी गायत्री मंत्र. आता या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला गायत्री मंत्र म्हणायचा नाही, सूर्यनारायणाच्या समक्षाने म्हणायचं. हां, नाहीतर या वेळेला म्हटला तर आपल्याला पाप लागेल. पण लोकांना काय माहीत असतं ते त्या गायत्री मंत्र लावून देत होते लोक केव्हा बी. हो कॅसेट तिथं रामायणावर प्रवचन, गीतेवर प्रवचन, महाभारतावर प्रवचन नारद महर्षी करीत होते आणि मध्ये मध्ये भजन करायचे, देवाचं नारायणाचं चिंतन. हां, प्रवचनामध्ये सांगितलं जात होतं की बाबा हे जे शरीर आहे ना, हे शरीर भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतं. हा भगवान परमात्मा देखवणारा बी आहे आणि बोलवणारा बी देखील आहे आणि चालवणारा बी देखील आहे. हां, देखवे ऐकावे एक नारायण, देखवे ऐकावे एक नारायण, देखवे ऐकावे एक नारायण, देखवे ऐकावे एक नारायण. कयाचे भजन चुकू नको, कयाचे भजन चुकू नको, देखवे ऐकावे. चाले ही शरीर कोणाची आसाती, कोण बोलवीते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुको नको, देखवी ऐकवी एक नारायण. वृक्षाची पान आले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण. हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? भगवंताच्या सत्तेनं. अहो इतकंच नाही तर वृक्षाचं पान मध्ये देव वृक्षांचे झाडाचे पानं आलावत नव्हता. माणसं किती बेचैन होत होते. आता थोडेसे पानं आलायला लागले म्हणून जीवात जीव आलाय आपला. हा, म्हणून वृक्षाचे पान आली त्याची सत्ता. वृक्षाचे पानं हलवण्याची सत्ता कोणाची आहे? भगवंताची आहे. मग आपल्या डांगा हलवण्याची शक्ती कोणाची शक्ती आहे? हां, म्हणून लक्षात ठेवा, हात असतं, पाय असता प्रेताला, पण म्हणतं का ते तुम्ही जा स्मशानभूमीमध्ये आणि मी येतोच बंडल पेटी घेऊन, म्हणतं का? हां, म्हणून कारण त्याच्यामधून देवाने त्याची शक्ती काढून घेतलेली असते आणि फक्त हे केवळ माती राहिलेली असते. म्हणून बाबा हो, कशाचा अहंकार करू नका. हे देवाने दिलेलं आहे. जोपर्यंत देव आपल्याला याच्यामध्ये ठेवतोय तोपर्यंत सर्वांची गोड बोलून घ्या, हसून खेळून वागून घ्या. एक दिवशी आपण निघून जाणार, केव्हा जाऊ याचा बी काही भरोसा नाही. तर ऐका, तर याने इकडे याची चाललेली आहे देवाची, ब्रह्मदेवाची आराधना. आणि इकडे ही कयादू माता गर्भवती असताना गर्भामध्ये जो प्रल्हाद होता तो त्याला म्हणजे देवाचं नामचिंतन केव्हा ऐकायला मिळालं? देवाच्या कथा, देवाचं भजन त्याला कुठं ऐकायला मिळालं? आईच्या गर्भामध्ये असताना. म्हणून गर्भवती स्त्रीने काय ऐकायला पाहिजे, काय बघायला पाहिजे, हे फार मोठं शास्त्र आहे बरं. पण गर्भवती असताना
माऊल्या काय करता, टी व्हीचं चॅनल फिरवते, त्या मोबाईलमधलं ते काही पाहत असता. आता त्या मोबाईलमध्ये काय बघता, आता ते मी तर म्हणतो लोक मोबाईलमध्येच जास्ती व्यग्र असतात. समोरून माणसं आले ते तरी त्यांच्याशी बोलता, परंतु ते असं वाटतं की या काय आपण बोलू ना, आपल्याशी बोलत नाही, याला ऐकू येत नाही का. पण ते कशामध्ये गर्ग असतं, मोबाईलमध्ये. हां, अहो एक जनतार एका ठिकाणी बघा मोबाईल हातामध्ये, आणि त्याची घरामध्ये पत्नी जी होती ना, ती पत्नी देखील पेपर वाचत होती. परंतु ते बघा ह्या दुसऱ्याच्याच घरात घुसी गेला, आणि ती घरातली बाई होती ना, ती बाई दुसऱ्याची बाई होती, ती पेपर वाचत होती. याला वाटलं की आपलंच घर आहे काही. कशामुळे झाला गोंधळ, मोबाईलमुळे. कारण ते सारखेच घर होते, तो घुसून गेला दुसऱ्याच्या घरात. त्याला वाटलं आपलीच बाई बसली आहे पेपर वाचते, आणि तो काय म्हणतो मोबाईलमध्ये पाहतो, आणि त्या बाईला म्हणतो अगं मला पाणी आण. आता तिला वाटलं की पाणी मागताय, परंतु आवाज कसा आहे आपल्या माणसाचा नाही बदललाय म्हणे. कसा काही यांच्या आवाला गले मी खिचखिच झालाय का. मग तिने काय केलं, तो जो पेपर होता ना, तो पेपर बाजूला केला थोडा ना, पाहिलं म्हणे हे तर कपडे बी त्यांचे नाही आहे म्हणे. हां, पण पाहतं खरं कोण आहे. तर पाहिलं तर हा भाऊ मोबाईलमध्ये पाहत होता, आणि तिने बघितलं त्याचं तोंड, तर म्हणे हे सोंग तर दुसरंच आहे. का हो म्हणे तुम्ही कोण. आणि म्हणले मला वाटलं की माझ्याच घरी आलो का. ए बाबा तुझं घर दुसरं आहे म्हणे. बाबा ही मी दुसऱ्याची पत्नी आहे म्हणे. म्हणजे मोबाईलमध्ये जास्ती व्यग्र असल्यामुळे त्याला आपलं घर आहे का दुसऱ्याचं घर आहे का, आपली पत्नी आहे का दुसरीची पत्नी आहे, ते बी समजलं नाही. आणि मग आता हा जो हिरण्यकश्यप होता, इकडे ब्रह्मदेवाय नमः ब्रह्मदेवाय नमः, आणि याच्या तपाचा प्रभाव 10,000 वर्ष झाले बरं. आणि त्याच्या तपाच्या प्रभावाने सर्व प्रजेला त्रास होऊ लागला. बघा अग्नीने लोकांना त्यांचा देह जोडू लागले लोकांचे, त्याच्या तपाचा प्रभाव. हिरण्यकश्यपूच्या 10,000 वर्ष तपश्चर्या केली, पाण्यामध्ये राहून, थंडीमध्ये राहून, उन्हामध्ये राहून त्याने तपश्चर्या 10,000 वर्ष केली. आणि मग ब्रह्मदेवाने त्याला दर्शन द्यायचं ठरवलं, आणि त्याला वरदान द्यायचं ठरवलं. ब्रह्मदेव हौसावर विराजमान झाले, आणि हौसावर बसून ज्या ठिकाणी मंदार पर्वतावर हा तपश्चर्या करत होता हिरण्यकश्यपू, त्याच्या जवळ आले. आणि ब्रह्मदेव हौसाच्या खाली उतरल्याने बोलताय, ए म्हटले अरे हिरण्यकश्यपू, मी ब्रह्मदेव तुझ्या समोर आलेला आहे म्हटले. अरे बाबा डोळे उघड आणि माझ्याकडे बघ म्हटले, मी तुला वरदान देण्याकरता आलो आहे. ब्रह्मदेवाने आपली दिव्य दृष्टी त्याच्या अंगावर टाकलेली आहे, आणि तो जसा पूर्वी तपश्चर्या करण्याकरता आला होता ना, दिव्य शरीर त्याला देवासारखं स्वरूप प्राप्त झालं. देवासारखं शरीर झालं हिरण्यकश्यपूचं. आणि देव म्हणताय ब्रह्मदेव, परमगृही तुला काय वरदान मागायचं मागून घे. म्हणे देवा, ब्रह्मदेवा मला असं वरदान द्या की मी अमर व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे. ब्रह्मदेवाने काय सांगितलं चैन, हे हिरण्यकश्यपू, अरे बाबा मी तुला वरदान देऊ शकतो, परंतु मीच तर मरणार आहे. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन मामू पेत्य तू कोणतेय. हा असा मी मरणार आहे, आणि तुला मी कसं काय अमरत्वाचं वरदान देऊ. हा म्हणून बाबा दुसरं मागणं मागून घे. म्हणे ब्रह्मदेवा, मग मला शस्त्राकडून मरण नको, अस्त्राकडून मरण नको, माणसाकडून मरण नको, श्रीकडून मरण नको, मला घरात मरण नको, मला अंगणात मरण नको, मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको. मग म्हटले काय तुला मरण कशा करून पाहिजे. आता मरणार तर सर्वच आहे का नाही, पण ब्रह्मदेव म्हणताय सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, घरात नको, दारात नको, अंगणात नको. तर म्हटले तथास्तु, तुला वरदान दिलं. पण मारणारा कोण होता हो. ब्रह्मदेवाचा बाप होता. ब्रह्मदेवाचा बाप म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप कोण होता. भगवान विष्णू. मारणारा तोच होता ना.
नरसिंह भगवान विष्णूचा अवतार, आणि त्याला वरदान दिलं. शस्त्राकडून ना अस्त्राकडून नको सांगितलं होतं ना, त्याला वरदान देऊन टाकलं, तुला सजीवाकडून देखील मरण देणार नाही, निर्जीवाकडून देखील मरण देणार नाही. म्हणून बाबा तथास्तु, येणार नाही तुला मरण. आणि ब्रह्मदेव वरदान देऊन निघून गेले. आणि मग हा मात्र याची तपश्चर्या झाल्यानंतर हा मात्र इंद्रावर देखील त्याने स्वारी केली, इंद्राचा स्वर्ग बडकावला. आणि आल्यानंतर आपली पत्नी होती ना कयाधू, तिला याने आणलं. नारद महर्षींच्या आश्रमामधून आपलं बी झालं आता. ऐका, नारद महर्षीकडून त्यांच्या आश्रमामधून तिला आणून घेतलेला कयाधू मातेला. म्हणजे 10,000 वर्षापर्यंत. मग प्रल्हाद कुठं होता सांगा बरं? बघा 12 वर्ष शुकाचार्य महाराज गर्भामध्ये राहिले, पण 10,000 वर्षापर्यंत कोण राहिला? भगवान परमात्म्याचा नरसिंहाचा परमभक्त असणारा प्रल्हाद आपल्या आईच्या उदरात राहिला. आणि घरी आणल्यानंतर काही दिवसांनंतर ती माता प्रसूत झाली, कयाधू माता. आणि तिला हा जो 4थ्या क्रमांकाचा पुत्र प्रल्हाद जन्माला आला. सर्वांमध्ये धाकटा. 3 भाऊ मोठे होते, अनुराध, आणि बघा सर्वात धाकटा म्हणजे 4 नंबरचा प्रल्हाद. तर प्रल्हाद आता जन्माला आल्यानंतर बघा तो 5 वर्षाचा झाला. 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला शुक्राचार्यांचे, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, त्यांचे शिष्य होते 2, षंड आणि मर्क, यांच्या आश्रमामध्ये शिक्षण देण्याकरता पाठवलेलं आहे. शिक्षण घेण्याकरता तिथं गेला. षंड आणि मर्क त्याला अधर्माचं शिक्षण देत होते. देवाचं नाव घ्यायचं नाही, विष्णूचं. परंतु हा काय करायचा, षंड आणि मर्क घराच्या कामामध्ये गर्ग झाले म्हणजे हा त्या दैत्यांच्या मुलांना बरोबर घ्यायचा आणि त्यांना 9 प्रकारची जे काही भक्ती आहे ते सांगत होता. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती तो प्रल्हाद त्या आसुर बालकांना, त्या दैत्यांच्या बालकांना शिकवू लागला. आणि बघा ते शिकवत असताना तो काय करायचा, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारायण ओम नमो श्री नारायण, नारायण 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 नारायण, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी, लक्ष्मीनारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. दिवशी आता मुलगा कॉलेजमध्ये घातला, शाळेमध्ये घातल्यानंतर वडिलांचं काम आहे आपला मुलगा काय करतोय ते पाहण्याकरता. हिरण्यकश्यपू आलेला आहे आणि पाहिल्यानंतर त्याला बोलवलं. म्हटले, बाळा तुझ्या गुरुने तुला काय शिकवण दिलं, काय शिक्षण दिलं तू सांग म्हटले. त्यावेळेला तो म्हणतो, बाबा म्हटले नारायण परमात्मा तुमच्यामध्ये देखील नारायण परमात्मा आहे आणि माझ्यामध्ये देखील नारायण परमात्मा आहे, म्हणून मला नारायण परमात्म्याचं भजन करायला माझ्या गुरुजींनी सांगितलं. त्यावेळेला तो चिडला. कोण? आणि म्हणतो, हे झेंडा आणि मरकांनो इकडे या. अरे माझ्या मुलाला मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही असे विपरीत शिक्षण का देताय माझ्या मुलाला? म्हटले, राजेसाहेब आम्ही याला असं शिकवलं नाही, हा मुळातच सर्व मुलांना घेऊन नारायणाचं चिंतन करतोय. मग बघा म्हटले, आता पुन्हा याला असं विपरीत शिक्षण देऊ नका. आणि बघा राजा निघून गेला. मग राजाने
पुन्हा काही दिवसानंतर त्याला मारण्याकरता विष बघा 11 प्रकारचे प्रयोग केले. त्याला कसा कसा मारण्याचा प्रयत्न केला. मोठ्या कड्यावर दिलं आणि खाली ढकलून दिलं. बघा त्या हत्तीच्या पायाखाली काय तुळवलं त्याला, परंतु त्याच्या तोंडामध्ये काय होतं, नारायणाचं नाव होतं. अहो त्याला विषाने भरलेला प्याला आपल्या आईच्या हातून प्यायला दिला, परंतु तरी देखील त्याच्या तोंडामध्ये कोणाचं नाव होतं, नारायणाचं नाव होतं. म्हणून तो बघा ते तेल तापलेलं होतं, परंतु 52 नावाचं चंदन टाकावं तसं ते शांत झालेलं आहे. आणि बघा पुन्हा त्याची आत्या होती प्रल्हादाची होलिका. ती म्हणते, दादा काय चिंता करतो रे, मी आत्ता त्याला मांडीवर घेते, तू चितारास बसले. आणि चितारासली तो दिवस होता फाल्गुन शुद्ध पौर्णिमा होळी. त्या दिवशी त्या होलिकेनं आपल्या मांडीवर त्या प्रल्हादाला घेतला आणि त्याला अग्निदाग देऊन दिलेला आहे त्या दहनाला. पण परिणाम असा झाला की तिला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं, बघ म्हटले होलिका, ज्या दिवशी तू देवाच्या भक्ताचा छळ करशील त्या दिवशी तू मात्र जडून खाक होशील आणि देवाचा भक्त काय होईल, त्याचं रक्षण होईल त्याच्यापासून. आणि तिने त्या हिरण्यकश्यपूला सांगितलं आणि त्याला अग्निदाग दिला. बघा त्या अग्नीमध्ये ती जळून गेली होलिका, प्रल्हादाची आत्या. आणि प्रल्हाद मात्र नारायणाचं नाव तोंडामध्ये असल्यामुळे त्याचं रक्षण कोणी केलं, नारायणाने केलं. असे 11 प्रकारचे प्रयोग केले. त्याला स्वतःच्या मातेच्या हातून विष देण्यात आलं. माता आता कोणती आईची आहे की आपल्या पोटच्या गोड्याला विष पिण्याकरता देईल, पण ती पतिव्रता होती, आपल्या पतीची आज्ञा आहे ना, म्हणून तिने तीर्चावंदे मानून आपल्या पुत्राला विषाचा प्याला दिला. विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मी राहाशी रे, पिबत पिबत मी राहाशी रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मी रानाची रे, पग घुंगरू बांध मी रानाची. स्वतःच्या पिताश्रींनी देखील त्या मीराला विषाचा भरलेला प्याला दिला होता. पण देवाची मूर्ती काढी झाली देवाऱ्या म्हटल्या देवाची, पण बाकी मीराबाईवर परिणाम झाला नाही. तसा या प्रल्हादाने विष प्राशन केलं, परंतु तसंच देवघरामध्ये जी देवाची मूर्ती होती ना ती देखील काळी झाली. आणि प्रल्हादावर मात्र त्याच्या तोंडामध्ये नारायणाचं चिंतन असल्यामुळे त्या विषयाचा काही परिणाम झाला नाही. मग बघा असे 11 प्रयोग करून पुन्हा गुरुदेवांच्या त्या आश्रमामध्ये पाठवला. मग आता माझा मुलगा काय शिकतोय म्हणून जा रे शिपायांनो त्याला घेऊन या. घेण्याकरता एक गेला, पहिला शिपाई गेल्यानंतर तिथं ते मुलं नाचत होते. बघा नाचता नाचता हा जो शिपाई गेला ना याने त्यांच्या अंगाला हात लावला. हात लावल्यानंतर काय झालं, अहो त्या नाचायला लागून गेले. नारायण नारायण भजमन नारायण, मेरे राम ही घनश्याम भजमन नारायण. असं नारायणाचं चिंतन करत होते ते मुलं. आणि बघा तितक्यामध्ये या शिपाई गेला आणि त्याने अंगाला हात लावता त्याला आर्थिंग लागली. तो देखील नारायणाच्या चिंतनामध्ये रंगला, तल्लीन झाला आणि नाचू लागला त्यांच्यामध्ये. परंतु आपण शिपाई पाठवलेला आला नाही, अजून दुसऱ्याला पाठवलं. दुसरा बी बघा त्याच्या अंगाला हात लावतात त्याला बी आर्थिंग लागली, तो बी नाचायला लागला. 1 तास झाला. म्हटल्या अजून काही येताना ये दोघे गेले. पण स्वतः त्याला राग आला हिरण्यकश्यपूला आणि तो आला आणि त्याने बघा आवाज दिला, ए म्हटले तुम्हाला मी केव्हा पाठवलेला आहे आणि तुम्ही मात्र त्या प्रल्हादाला घेऊन आले नाही आणि इथं नाचताय मात्र. म्हणे मग याला आर्थिंग का लागली नाही. अरे याला का आर्थिंग लागली नाही याचं कारण हा होता, परंतु सांगा बरं कोणता लाईट लागतो. तुम्ही होल्डरमध्ये खोदला लाईट, कोणता लाईट लागतो, त्याचे तार जुळलेले आहे. मग त्याला प्रल्हादाला घेतला आणि आणलेला आहे आपल्या राज्यामध्ये. आणि प्रल्हादाला विचारतोय, प्रल्हादा आणा, कारण त्याला राग आला होता ना. बघा नारायण 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 नारायण
बघा उठवला त्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने आणि हिरण्यकश्यपू बोलताय प्रल्हादा का रे म्हटले तुझ्या ठिकाणी कोणाची शक्ती आहे म्हटले असे का रे बाबा तुझा परमात्मा कुठं कुठं आहे रे म्हटले आणि बाबा अहो माझा परमात्मा कुठं नाही तो ऐसा ठाव उरला असे कोण संपूर्ण सर्वत्र गगन जैसे विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची म्हणून बाबा तुमच्या ठिकाणी जी शक्ती आहे ना ते माझ्या नारायण परमात्म्याची आहे आणि माझ्या ठिकाणी देखील शक्ती आहे ती नारायण परमात्म्याची आहे म्हणे का रे बाबा तो तुझा नारायण परमात्मा या खांबामध्ये आहे का रे म्हटले म्हणे बाबा निर्विवाद या खांबामध्ये देखील माझा परमात्मा आहे आणि त्या प्रल्हादाचा शब्द त्याने प्रल्हादाने सांगितल्यानंतर खांबामध्ये देखील माझा परमात्मा आहे त्यावेळेला ती प्रचिती घेण्याकरता त्याची प्रचिती घेण्याकरता हिरण्यकश्यपूने त्या खांबावर काय मारली लात मारली खांबावरी लात मारिली दुर्जनी तमी नारायण प्रगटले तमी नारायण प्रगटले खांबावरी लात मारिली दुर्जनी खांबावर लात मारतात त्याच्यामधून नारायण परमात्मा नरसिंहाच्या रूपाने प्रगटले आणि नारायण परमात्मा गुरु 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 नरसिंह भगवान की जय नरसिंह भगवान की जय नरसिंह परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता आता हिरण्यकश्यपू आणि नरसिंह परमात्म्याचं दोघांचं घमघूर काय झालं युद्ध सुरू झालेलं आहे दोघं युद्ध करताय आपल्या भक्ता करता भगवान नरसिंह परमात्मा आता त्या हिरण्यकश्यपूची युद्ध करताय आणि हिरण्यकश्यपूने मागितलं होतं त्याला बघा स्पेशल महिना निर्माण केला तो म्हणजे अधिक महिना याच महिना होता त्यावेळेला अधिक महिना 13वा महिना निर्माण केला आणि त्या महिन्यामध्ये त्याने म्हटलं होतं अंगणात नको दारात नको घरात नको असं मरण नको मला शस्त्राकडून नको अस्त्राकडून नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको देवाने त्याला उचलला परमात्मा उंबरट्यावर बसले आणि उंबरट्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर घेतला आणि आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलेलं आहे आणि त्याच्या आतड्या बाहेर काढलेल्या आहेत तर नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपाचा काय केलं आणि भगवान परमात्मा मात्र गुरु गुरु करताय आता भगवान शंकर बी होते तिथं लक्ष्मी होती कोणाची ताकद नव्हती जाण्याची कशामुळे कारण तो कसा करत होता कारण त्याचा अवतार कोणता होता आविष अवतार गुरु 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 असा करत होता भगवान शंकरांनी सांगितलं हे प्रल्हादा तुझ्या करता भगवंताने अवतार घेतलेला आहे म्हणून आता तू देवाजवळ जा आणि प्रल्हादा जा ना बाबा प्रल्हाद आला आणि प्रल्हाद जवळ आल्यानंतर नारायण परमात्मा नरसिंह परमात्मा प्रल्हादाला काय करताय जशी गाय वासराला टाकते ना तसं त्या पद्धतीने नारायण परमात्मा थोडासा नाही मी जीप निघाली तर बाई नरसिंह भगवान परमात्मा त्या प्रल्हादाला टाकतोय म्हणजे भक्त म्हणजे नरसिंह परमात्मा काय झाला मग बघा नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नारारी उचलून घेतला कांडीवरी भक्ती सुखे निवाला भक्ती सुखे निवाला नाम बरवया बरवंत उचलून कढीवर घेतला देवाने त्याला भगवान परमात्म्याने हे आपण बघितलेलं आहे डोळ्याने त्या प्रल्हादाला आणि बघा आता प्रल्हाद काय म्हणतोय प्रल्हाद म्हणतो देवा म्हटले माझे वडील यांचा उद्धार करून द्या ना त्यावेळेला नारायण तो नरसिंह परमात्मा म्हणतोय प्रल्हादा अरे तुझ्यासारखा पुत्र ज्या कुळामध्ये ज्याच्या वंशामध्ये जन्माला आला अरे त्याच्या 21 पिढ्यांचा नाही 42 कुळांचा नाही अरे त्याच्या कोट्यावधी कुळांचा काय होऊन गेला तुका म्हणे कोटी कुडिती उपनीत भावे गाता गीत
विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तयाच्या चिंतने निर्शेल संकट. कोट्यावधी कुळांचा उद्धार होऊन गेला. बघा प्रल्हादासारखा पुत्ररत्न त्या हिरण्यकश्यपूच्या कुळात जन्माला आल्यानंतर की त्याच्या किती कुळं उद्धरून गेले, कोट्यावधी कुळं. म्हणून अशी ही गोड कथा शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितली आणि सूत महाराजांनी नैमिषारण्य क्षेत्रामध्ये शौनकादी ऋषींना सांगितली आणि आपल्या जीवननगरमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे ही गोड कथा. आणि आता इथं आपली ही आजची कथा इथं काय होई आहे, विराजमान होईल. आपले काय म्हणतात म्हणून आता कथा आपली आजची कथा काय झाली संपलेली आहे. आरतीची तयारी करा तुम्ही. आता आम्ही भजन करतो. आमचे हरिभक्त परायण ज्यांची माईक शेट्टी माय आपल्याला गोड त्यांचा त्या माईक शेट्टींचा आवाज, आमचे डिम्पल साऊंड सर्व्हिस, आमचे सतीश भाऊ आणि आपले काय म्हणता अनिल भाऊ येवले शूटिंग करताय. ते सर्व दूर ठेवून पहारा देखील करतात. अजून रात्रभर मी इथं मंडपातच असतो तर ते रात्रभर दोघंचे दोघं 2 जण ते रात्रभर पार करतात. आणि आमची ही मंडळी भगवान महाराज आर्गान गोड वाजवून बघायला आपल्याला आपले मन तल्लीन करत असतात. आमच्या मिथुन महाराज गायन करून आपलं मन लुब्ध करतात. त्यानंतर आमचे महाराज झाकी करतात. मोहन महाराज झाकी बघितल्यानंतर तोडक्यात तोडकी जरी लगेच ताबडतोब लगेच करून घेऊन येतात. आणि आमचे तबला भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. कोई अमर ग्रंथ है मुक्ति बल दे पंचम वेद निराला, नवजोत जलाने वाला, नवजोत जलाने वाला, नवजोत जलाने वाला. हरि राम यही हरि राम यही राम यही हरि राम यही श्री राम यही हरि राम यही राम यही हरि राम यही. यह जग मंगल की आरती, पापियों को पाप से तारती. भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये जल्द गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला. ये जल्द गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला. ओ ये दुख करनी ये दुख करनी ये पकड़नी ये दुख करनी ये दुख करनी ये दुख करनी ये दुख करनी ये दुख करनी. ये प्रभु महिमा की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये मधुर बोल जगबंद बोल सतमर्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. बोल जगबंद बोल सतमर्ग बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. ओ श्री राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही. ओ श्री राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही. ये जग मंगल की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से
लावा